how much is a 5-digit greatest number formed by using the digit 02397 only once, greater than a 5-digit smallest number formed by using the same digit. कि x minus 2 divided by 5 is an even number. What is the 15th odd number after it? त्यावेळेला आपण ही स्कॉलरशिपची एक्झाम घेतो तर मॅथ हा जो सब्जेक्ट आहे तर याच्यावर विचारण्यात येणारे प्रश्न जे आहे बघा याची थोडीशी जी लेवल आहे ती काय असते त्या ठिकाणी हार्ड असते, परंतु जर तुम्हाला तो टॉपिक नीट समजला तर कोणताही प्रश्न येऊ द्या तुम्ही काय करू शकाल त्या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व्ह करू शकाल. नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे बघा स्पेशली 7th क्लासचे विद्यार्थी आणि तसेच पालक या दोघांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. कारण बघा स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी आजपासून 7th क्लास त्यातल्या त्यात जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमला आहे त्यांच्यासाठी कोर्स लॉन्च करत आहे. तर या कोर्समध्ये बघा आम्ही तुम्हाला 7th क्लास शिष्यवृत्ती परीक्षेला उपयोगी पडेल असे सगळे विषय काय करू त्या ठिकाणी ॲपवर प्रोव्हाइड करू. आमचा जो ॲप आहे स्टडी हेल्पर हा तुम्हाला प्ले स्टोअरवर अवेलेबल असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मानसिकतेचा विचार करून दिलेला अभ्यासक्रमाचा विचार करून सोप्यात सोप्या भाषेत तुम्हाला समजेल या प्रकारे हा कोर्स तुमच्यासाठी आम्ही डिझाईन केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यांना याचा काय घेता येईल त्या ठिकाणी लाभ घेता येईल. तर बघा आपल्याला माहित आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे 2 पेपर घेतले जातात तर त्यामध्ये जो पेपर फर्स्ट असतो त्याच्यामध्ये जो इन्क्लुडेड असलेला सब्जेक्ट आहे तो आहे मॅथ. आणि हा जो मॅथ सब्जेक्ट आहे बघा याचा अभ्यासक्रम मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, आजपासून मॅथ सब्जेक्ट्सला स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा मॅथ सब्जेक्टचा सिलेबस एक्सप्लेन करत असताना मी सगळ्यात फर्स्ट युनिट तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. हा जो फर्स्ट युनिट आहे हा कशाशी रिलेटेड आहे त्या ठिकाणी तर नंबर वर्कशी रिलेटेड आहे. मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या फर्स्ट युनिटला स्टार्ट करूया. चला तर मग बघा आज आपण नंबर वर्क या टॉपिकला काय करू या ठिकाणी सुरुवात करूया. बघा हा जो नंबर वर्क टॉपिक आहे याला जो टोटल वेटेज देण्यात आलेला आहे तो सिलेबसमध्ये किती % दिलेला आहे तर 8% इतका दिलेला आहे. म्हणजे काय होईल बघा नंबर वर्क या टॉपिकवर टोटल आपल्याला 4 क्वेश्चन्स विचारण्याची पॉसिबिलिटी आहे. आता बघितलं तर त्या ठिकाणी 4 क्वेश्चन हा जो वेटेज आहे तो खूप चांगला वेटेज आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल या टॉपिकला डिटेलमध्ये समजून घ्यावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण नंबर वर्कमध्ये जे इन्क्लुडेड सब युनिट्स आहे त्याच्यामधलं इवन अँड ऑड नंबर्स हा जो टॉपिक आहे हा सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया. तर बघा सगळ्यांना पहिल्यांदा काय असणं माहीत गरजेचं आहे की इवन म्हणजे काय असतं आणि ऑड म्हणजे काय असतं. तर या ठिकाणी मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन समजावून सांगते तर तुम्ही लक्ष द्या. बघा पहिल्यांदा जी डेफिनेशन दिलेली आहे ही कशाशी रिलेटेड दिलेली आहे त्या ठिकाणी तर ऑड नंबर. तर व्हॉट इज मीन बाय ऑड नंबर? द नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 2 इज कॉल्ड इवन नंबर and even number contain 0 to 4 6 8 digit at its unit place. तर बघा आपल्याला काय करता आलं पाहिजे तर इवन नंबर आणि ऑड नंबर हे आयडेंटिफाय करता आले पाहिजे की कोणाला इवन नंबर म्हणायचं. तर असे नंबर जे 2 ने डिव्हिजिबल आहे त्यांना काय म्हणू शकतो आपण इवन नंबर. पण सगळ्यात बघा त्या ठिकाणी सोपी पद्धत हीच आहे की आपल्याला जो नंबर दिलेला असतो काय करायचं त्याची युनिट प्लेस चेक करायची आणि युनिट प्लेसवर जर 0 2 4 6 8 यापैकी काय केलेलं असेल कोणताही एखादी नंबर दिलेला असेल तर तो गिवन नंबर काय होतो त्या ठिकाणी इवन नंबर होतो. तसंच बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण इवन नंबर बघितलं. आता या ठिकाणी ऑड नंबर बघूया. तर काय म्हणतात द नंबर्स विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 2 इज कॉल्ड ऑड नंबर. आता असे नंबर जे 2 ने डिव्हिजिबल नाही त्यांना काय म्हणायचं त्या ठिकाणी ऑड नंबर. आणि बघा ऑड नंबर कंटेन्स 1 3 5 7 9 डिजिट्स ॲट इट युनिट प्लेस. जसं काय होतं की इवन नंबरच्या युनिट प्लेसवर जर आपल्याला आयडेंटिफाईड करायचा असेल तो नंबर तर 0 2 4 6 8 हा नंबर असणं गरजेचं आहे. तसंच जर एखादी आपल्याला ऑड नंबर आयडेंटिफाय करायचा आहे तर त्याच्या युनिट प्लेसवर 1 3 5 7 9 या प्रकारचे डिजिट असणं गरजेचं आहे. बघा मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल देते. या ठिकाणी लक्ष द्या. मी एक नंबर कन्सिडर करते की 4635 आणि मी एक दुसरा नंबर कन्सिडर करताय की 3940. आता काय होईल बघा या 2 नंबरचा आपण विचार करू की जर आपला जो फर्स्ट नंबर आहे बघा याची जर आपण युनिट प्लेस चेक केली तर युनिट प्लेसवर बघा कोणता नंबर दिलेला आहे या ठिकाणी 5. आणि जर आपण सेकंड नंबरचा विचार केला आता हा जो आपला सेकंड नंबर आहे याची जी ही युनिट प्लेस आहे तर या युनिट प्लेसवर किती दिलेलं आपल्याला या ठिकाणी 0. मग बघा आपल्याला काय करायचं आहे की एक नंबर इवन आहे आणि एक नंबर ऑड आहे आणि आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं आहे. अशा कंडिशनमध्ये फक्त आपण जर युनिट प्लेसवर फोकस केलं तर आपल्या लक्षात येईल की फर्स्ट जो नंबर दिलेला आहे
त्याचं जे युनिट प्लेसवर दिलेला जो नंबर आहे बघा तो किती आहे 5 आणि सेकंड जो नंबर आहे त्याच्या युनिट प्लेसवर असलेला नंबर किती आहे किंवा डिजिट किती आहे त्या ठिकाणी 0. मग आपल्याला हे कॅटेगराईज करता येईल की इथे 5 असल्यामुळे हा जो नंबर आहे हा कोणता नंबर होईल तुमचा त्या ठिकाणी ऑड नंबर आणि इथे 0 असल्यामुळे हा जो नंबर आहे हा कोणता नंबर होईल त्या ठिकाणी इवन नंबर. तर बघा तुम्हाला हे लक्षात आलं असेल की इवन नंबर आणि ऑड नंबर कोणाला म्हणायचं. ज्या वेळेला काय होते की आपण स्कॉलरशिप एक्झाममध्ये इवन आणि ऑड नंबर या टॉपिकशी रिलेटेड प्रॉब्लेम ज्या वेळेला सॉल्व्ह करायला जातो तर त्या ठिकाणी फक्त डेफिनेशन माहीत असल्याने होणार आहे का नाही, तर मग तुम्हाला त्याच्याविषयी फॅक्ट्स किंवा त्याच्या प्रॉपर्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा मी तुम्हाला काय करते त्या ठिकाणी तर काही प्रॉपर्टीज एक्सप्लेन करते. जर तुम्ही काय केलं या प्रकारच्या प्रॉपर्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जर यूज कराल तर काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला जे पेपरमध्ये आलेले प्रश्न आहे ते खूप कमी वेळामध्ये काय होतील त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील. तर बघा आपण पुढे त्या ठिकाणी काही प्रॉपर्टीज डिस्कस करूया. तर बघा या ठिकाणी इथे काही पॉईंट्स लिहिले जे तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी आठवण ठेवायचे. अभ्यास करत असताना काय करायचं या पॉईंटकडे थोडंसं लक्ष द्यायचं म्हणजे तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ज्या वेळेला तुम्ही सॉल्व्ह कराल तर त्यावेळेला हे पॉईंट्स तुम्हाला काय ठरतील त्या ठिकाणी हेल्पफुल ठरतील. मग या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे. जर आपण फर्स्ट पॉईंटचा विचार केला द डिफरन्स बिटवीन एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स ऑर ऑड नंबर्स इज 2. तर बघा या ठिकाणी यांचं म्हणणं काय आहे की आपण कोणतेही 2 इवन नंबर कन्सिडर केले किंवा कोणतेही 2 ऑड नंबर कन्सिडर केले आणि जर या 2 ऑड नंबर आणि इवन नंबरचा त्यातल्या त्यात त्या ठिकाणी बघा कॉन्सिक्युटिव्ह म्हटलेलं आहे याचा अर्थ लगत येणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर 2 नंतर येणारा जो इवन नंबर आहे बघा तो कोणता आहे त्या ठिकाणी 4 आणि 4 नंतर येणारा जो इवन नंबर आहे तो कोणता आहे 6 नंतर येणारा इवन नंबर कोणता आहे 8 आणि प्रत्येक 2 इवन नंबरचा जर आपण डिफरन्स फाइंड आउट केला म्हणजे जर आपण 4 - 2 केलं किंवा आपण 6 - 4 केलं अदरवाईज आपण 8 काय केलं त्या ठिकाणी 6 केलं तर या कंडिशनमध्ये बघा प्रत्येकाचं जे आन्सर आहे ते किती येईल त्या ठिकाणी 2 येईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही कंडिशन दिलेली आहे की द डिफरन्स बिटवीन एनी 2 काय म्हणते त्या ठिकाणी कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स और ऑड नंबर हे ऑलवेज किती असते त्या ठिकाणी 2 असते. जर आपण त्या ठिकाणी ऑड नंबरचं कन्सिडर केलं तर फर्स्ट ऑड नंबर किती आहे 3, त्याच्यानंतरचा नेक्स्ट ऑड नंबर किती आहे फर्स्ट ऑड नंबर किती आहे 1, त्याच्यानंतरचा नेक्स्ट ऑड नंबर किती आहे या ठिकाणी 3, त्याच्यानंतरचा नेक्स्ट काय आहे 5. जर आपण बघा या 2 नंबर मधलं काय केलं डिफरन्स फाइंड आउट केलं त्यातल्या त्यात कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे एका पाठोपाठ एक येणारे नंबर या दोघांमधलं जर आपण डिफरन्स फाइंड आउट केलं तर आपल्याला लक्षात येईल की याचा सुद्धा आन्सर किती येणार आहे त्या ठिकाणी डिफरन्स फाइंड आउट केल्यानंतर 2 येणार आहे. म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आलेली असेल. आता या ठिकाणी बघा ही जी सेकंड प्रॉपर्टी दिलेली आहे काय म्हटलेलं आहे द सम ऑफ एनी 2 ऑड नंबर्स इज ॲन इवन नंबर. आता या ठिकाणी बघा सम हा जो नंबर आहे म्हणजे सम हे जे वर्ड आहे कशाशी रिलेटेड असते त्या ठिकाणी ते ॲडिशन. मग काय म्हटलेलं आहे की कोणतेही 2 ऑड नंबरचं आपण काय केलं त्या ठिकाणी सम केलं म्हणजे त्याची ॲडिशन केली तर त्यावेळेला मिळणारं उत्तर हे काय असेल त्या ठिकाणी इवन असेल. तर बघा आपण या ठिकाणी ही प्रॉपर्टी अप्लाय करून बघू काय होईल जर आपण कोणतेही 2 ऑड नंबर कन्सिडर केले. तर फॉर एक्झाम्पल बघा जर आपण काय केलं या ठिकाणी की फर्स्ट ऑड नंबर घेतला त्या ठिकाणी 3 आणि नेक्स्ट ऑड नंबर घेतला आपण त्या ठिकाणी 5 आणि या दोघांचे जर टोटल केले तर आपल्याला लक्षात येते आन्सर किती येईल त्या ठिकाणी 8 आणि 8 जो हा नंबर आहे बघा तो कोणता नंबर आहे त्या ठिकाणी इवन नंबर. ही प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आलेली असेल. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे द प्रोडक्ट ऑफ एनी 2 ऑड नंबर्स इज ॲन ऑड नंबर. आता या ठिकाणी असणारा प्रोडक्ट हा वर्ड बघा मल्टिप्लिकेशनसाठी यूज केलेला आहे म्हणजे कोणत्याही 2 ऑड नंबरचं ज्या वेळेला आपण मल्टिप्लिकेशन करतो तर त्यावेळेला मिळणारं उत्तर हे काय असेल त्या ठिकाणी ऑड नंबर असेल. तर बघा हेही समजून घेऊया की काय होईल बघा की आपण काय केलं एखादी ऑड नंबर कन्सिडर केला जर तो किती घेतला आपण त्या ठिकाणी 5 आणि नेक्स्ट जो ऑड नंबर घेतला बघा तर तो समजा आपण किती घेतलेला या ठिकाणी 3 तर काय होईल बघा 5 मल्टिप्लाय बाय जर आपण 3 केलं तर आन्सर किती आलं या ठिकाणी 15. म्हणजे आपण जे 2 नंबर कन्सिडर केले ते काय होते ऑलरेडी ऑड नंबर होते आणि याचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळालेलं जे आन्सर आहे ते पण काय आहे त्या ठिकाणी ऑड नंबरच्या फॉर्ममध्ये आहे. बघा या ठिकाणी ह्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत तुम्हाला वेगवेगळे प्रश्न सोडत असताना काय करेल त्या ठिकाणी हेल्पफुल ठरेल. आता नेक्स्ट जी प्रॉपर्टी दिलेली आहे काय दिलेली आहे बघा इवन नंबर डिवायडेड बाय इवन नंबर इज इक्वल टू काय आहे त्या ठिकाणी इवन नंबर. म्हणजे कोणत्याही 2 इवन नंबरचं ज्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी डिवायडेशन करतो तर येणारं जे आन्सर आहे ते काय येईल त्या ठिकाणी इवन नंबर येईल. तर नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. नेक्स्ट प्रॉपर्टी काय दिलेली आहे आपल्याला की ऑड नंबर डिवायडेड बाय ऑड नंबर इज इक्वल टू ऑड नंबर. म्हणजे ज्याप्रमाणे कोणत्याही 2 इवन नंबरचं डिवायडेशन केल्यानंतर इवन नंबर मिळतो सेम बघा ज्या वेळेला आपण काय करतो कोणत्याही 2 ऑड नंबरचं डिवायडेशन करतो तर मिळणारं जे आन्सर आहे ते कसं असेल त्या ठिकाणी ऑड नंबरच्या फॉर्ममध्ये असेल.
आता नेक्स्ट ही जी 6th प्रॉपर्टी आहे बघा ती आपण ऑलरेडी बघितलेली आहे की काय होतंय की प्रोडक्ट ऑफ 2 ऑड नंबर्स इज इक्वल टू काय असतो त्या ठिकाणी ऑड नंबर, म्हणजे दोन कोणत्याही ऑड नंबरचं आपण काय केलं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं तर येणारं आन्सर हे काय असेल त्या ठिकाणी ऑड नंबरच्या फॉर्ममध्ये येईल. नेक्स्ट जी प्रॉपर्टी दिलेली आहे बघा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की इवन नंबर मल्टिप्लाय बाय ऑड नंबर इज इक्वल टू इवन नंबर, म्हणजे बघा आपण काय केलं एखादी इवन नंबर कन्सिडर केला, समजा तो किती घेतलेला आहे त्या ठिकाणी 2 आणि आपण एखादी ऑड नंबर घेतला जर तो कोणता असेल त्या ठिकाणी 3 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारं उत्तर हे किती आलेलं आहे त्या ठिकाणी 6, म्हणजे 6 बघा हा काय आहे त्या ठिकाणी इवन नंबर. म्हणजे काय म्हणत आहे ही प्रॉपर्टी की कोणत्याही इवन नंबरला जर तुम्ही ऑड नंबरनी मल्टिप्लाय कराल तर येणारं आन्सर हे काय असेल त्या ठिकाणी इवन नंबर असेल. आणि नेक्स्ट बघा एक प्रॉपर्टी दिलेली आहे की प्रॉपर्टी नंबर 8 काय म्हटलेलं आहे की ऑड नंबर डिवायडेड बाय इवन नंबर इज इक्वल टू काय असते त्या ठिकाणी नेवर अँड इंटिजर, म्हणजे काय होईल बघा की ही कंडिशन कशी दिलेली आहे की एखादी जर तुम्ही ऑड नंबर कन्सिडर करा, फॉर एक्झाम्पल समजा आपण या ठिकाणी 5 घेतलेला आहे आणि जर त्याला काय केलं आपण त्या ठिकाणी इवन नंबरनी काय केलं डिवाइड केलं, मग जेव्हा 5 डिवायडेड बाय 2 करतो बघा तर आपलं जे आन्सर आहे ते काय होईल त्या ठिकाणी डेसिमल पॉईंटमध्ये येईल, म्हणजे याचा आन्सर किती येईल 2.5, मग ते इंटिजर होणार का नाही, म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ऑड डिवायडेड बाय इवन इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे नेवर अँड इंटिजर्स म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा इतक्या प्रॉपर्टी तुम्हाला समजलेल्या असेल तर आपण काय करू त्या ठिकाणी पुढच्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टी बघूया. तर बघा प्रॉपर्टी नंबर 9, प्रॉपर्टी नंबर 9 काय दिलेली आहे आपल्याला, एवढं कसं पुढे गेलं रे, तर बघा आपण आता काय करूया त्या ठिकाणी प्रॉपर्टी नंबर 9 बघूया. काय म्हणते या ठिकाणी की 0 इज अन इवन नंबर, की काय होऊ शकते कधी कधी एखाद्या वेळेला तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 0 हा नंबर कोणता नंबर म्हणून कन्सिडर करायचा, तर लक्षात ठेवा 0 हा जो नंबर आहे या नंबरला काय कन्सिडर करण्यात येते त्या ठिकाणी ॲज ए इवन नंबर म्हणून कन्सिडर करण्यात येतो. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे की सम ऑफ फर्स्ट n इवन नंबर्स इज इक्वल टू n ब्रॅकेटमध्ये n+1, बघा हा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे की आपल्याला काय करायचं असेल त्या ठिकाणी की काही लगतच्या इवन नंबरची काय करायची असेल त्या ठिकाणी सम फाइंड आउट करायची असेल, अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे n+1 हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. बघा काय होतंय की इथे तुम्हाला एक एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये काय होतंय की 2 + 4 + 6 + 8 या सगळ्यांचं जर आपण काय केलं त्या ठिकाणी ॲडिशन केलं तर आन्सर किती येतं या ठिकाणी 20. पण बघा टोटल हे किती नंबर्स आहे त्या ठिकाणी 4 नंबर्स आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू जर आपण 4 घेतली आणि जर आपल्याला काय करायचं आहे सम ऑफ फर्स्ट 4 इवन नंबर जर फाइंड आउट करायचं आहे तर या कंडिशनमध्ये जर काय केलं ही जी n ची व्हॅल्यू 4 आहे जर तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप कराल तर काय होईल बघा 4 ब्रॅकेटमध्ये काय होईल 4 + 1, म्हणजे याला जेव्हा आपण सॉल्व करतो तर काय होते 4 ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि इथे काय येईल त्या ठिकाणी 4 + 1 5, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येते त्या ठिकाणी 20. म्हणजे तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी लेंदी सॉल्व करण्यापेक्षा जर फॉर्म्युला वापराल तर खूप कमी वेळामध्ये काय होईल तुमचं त्या ठिकाणी आन्सर फाइंड आउट होईल. नेक्स्ट प्रॉपर्टी दिलेली आहे बघा की द सम ऑफ फर्स्ट n ऑड नंबर्स, जर तुम्हाला काय करायचं आहे जसं इवन नंबर काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला अवेलेबल करून दिलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला काय केलेलं आहे जर सम ऑफ फर्स्ट n ऑड नंबर जर फाइंड आउट करायचं असेल तर त्या ठिकाणी बघा तुम्ही n² हा फॉर्म्युला काय करू शकता त्या ठिकाणी यूज करू शकता. तर बघा परत एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की काय होतंय की 1 + 3 + 5 + 7 इज इक्वल टू आन्सर किती आलं 16, म्हणजे आपण जे 4 नंबर कन्सिडर केले प्रत्येक वेळेला आपल्याला काय करत बसावं लागतं ॲड करत बसावं लागतं. मग या ठिकाणी बघा असं न करता जर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला आपल्याला काय करायचं आहे द सम ऑफ फर्स्ट जर 4 नंबर फाइंड आउट करायचं आहे त्याचं जर आपण काय केलं त्या ठिकाणी स्क्वेअर फाइंड आउट केलं तर आपल्याला काय मिळेल त्या ठिकाणी 4² इज इक्वल टू 16, म्हणजे आपण काय करतो त्या ठिकाणी शॉर्ट मीटरचा यूज करून डायरेक्ट आन्सरपर्यंत काय करतो त्या ठिकाणी पोहोचतो. तर बघा तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत मी जेवढ्या प्रॉपर्टी सांगितलेल्या आहेत त्या समजलेले असेल आणि या प्रॉपर्टीचा यूज आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी डिफरंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना करायचा आहे. तर बघा आता आपण काय करू काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेते मी तुम्हाला, तर तुम्ही त्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी बघा आपण काय करत आहोत की हे जो नंबर वर्क आहे तर नंबर वर्कमध्ये आपण काय केलेलं आहे की इवन आणि ऑड हे 2 टॉपिक तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आता त्याच्यावर डिपेंडेंट काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगते तर त्या ठिकाणी याकडे लक्ष द्या. बघा हा जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, फर्स्ट क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे बघा फर्स्ट क्वेश्चन मी रीड करत आहे. काय म्हणत आहे द ग्रेटेस्ट इवन नंबर फॉर्म्ड बाय युजिंग द डिजिट 20439 इज. आता या ठिकाणी बघा आपल्याला 4 ऑप्शन ऑलरेडी अवेलेबल करून दिलेले आहे
आपल्याजवळ बघा टोटल किती नंबर्स दिलेले आहेत, तर 5 नंबर्स दिलेले आहेत. ते कोणकोणते आहेत त्या ठिकाणी, तर 2, 0, 4, 3 आणि 9. आणि आपल्याला काय करायचं आहे बघा की या दिलेल्या 5 नंबरचा यूज करून ग्रेटेस्ट इवन नंबर काय करायचा आहे त्या ठिकाणी फॉर्म करायचा आहे. आता बघा काय होईल की ज्या वेळेला आपण इवन नंबर म्हणतो, तर आत्ताच आपण कंडिशन बघितली होती की जर इवन नंबर असेल तर युनिट प्लेसवर काय असायला पाहिजे त्या ठिकाणी, तर 0, 2, 4, 6 किंवा 8 याच्यापैकी कोणता तरी नंबर असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एकदा ऑप्शन बघूया. तर काय होतंय बघा की फर्स्ट जो ऑप्शन आहे त्याच्या युनिट प्लेसवर किती दिलेलं आहे 2. नेक्स्ट जो ऑप्शन आहे त्याच्या युनिट प्लेसवर किती दिलं आहे 0. इथे पण 0 आणि इथे पण 0. म्हणजे काय होतंय बघा दिलेले चारही ऑप्शन हे काय दिलेले इवन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ऑप्शनचा यूज करून आन्सर फाइंड आउट करू शकत नाही. तर काय होईल बघा की तुम्हाला हे हे दिलेले जे काय आहे त्या ठिकाणी 5 नंबर्स आहे, याला काय करायचं, ज्या वेळेला ग्रेटेस्ट नंबर काय करायचं तुम्हाला फॉर्मेशन करायचं आहे, तर आपल्याला त्याला काय करावं लागते, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागेल. पण जर आपण ऑप्शनचा विचार केला बघा तर आपल्याला ग्रेटर नंबर काय करायचं आहे या 4 ऑप्शनमधून सर्च करायचं आहे. जर आपण बघितलं तर इथे बघा सेकंड ऑप्शनमध्ये 94 आणि थर्ड ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला 94 दिलेलं आहे. तसंही फर्स्ट ऑप्शनमध्ये 93 दिलेला आहे आणि फोर्थ ऑप्शनमध्ये 93 दिलेला आहे. कंपॅरेटिव्हली फर्स्ट ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन हा सेकंड आणि थर्ड ऑप्शनपेक्षा तसा पण काय दिलेला आहे, लहान दिलेला आहे. आपल्याला ग्रेटेस्ट नंबर पाहिजे होता. एक तर याला काय करा त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करा, किंवा काय होईल बघा जर डायरेक्ट ऑप्शनचा यूज केला तर इथे काय होते 94,320 ते 94,230. दोघांच्या कंपॅरेटिव्हली काय होते सेकंड ऑप्शन हा तुमचा काय आहे त्या ठिकाणी ग्रेटर नंबर आहे. म्हणजे बघा दिलेला जो प्रश्न आहे त्याचा आन्सर काय होईल त्या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड. तर बघा हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. आपण काय करू या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा जो फर्स्ट क्वेश्चन होता बघा हा कोणत्या टॉपिकशी रिलेटेड होता त्या ठिकाणी इवन नंबर या टॉपिकशी रिलेटेड होता. आता या ठिकाणी आपण जो नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत हा जो क्वेश्चन आहे बघा हा कशाशी रिलेटेड असणार आहे, ऑड नंबर या टॉपिकशी रिलेटेड असणार आहे. क्वेश्चन काय म्हणत आहे, द स्मॉलेस्ट ऑड नंबर फाउंड बाय युजिंग द डिजिट 90678. परत बघा त्याच प्रकारचा प्रश्न आहे, परंतु काय होतंय की मगाशी आपण काय केलं त्या ठिकाणी ग्रेटेस्ट इवन नंबर फॉर्म केला. आपल्याला आता काय करायचं आहे त्या ठिकाणी स्मॉलेस्ट ऑड नंबर फॉर्म करायचा आहे. ज्या वेळेला ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करतो त्यावेळेला नंबर्सला काय करायचं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं, आणि ज्या वेळेला आपण काय करतो स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करतो तर जे नंबर्स असतात बघा त्यांना काय करायचं त्या ठिकाणी ऑलवेज असेंडिंग नंबरमध्ये अरेंज करायचं. बघा या ठिकाणी काय होतं की आपल्याजवळ जे नंबर दिलेले आहे काय होईल त्या ठिकाणी 9, 0, 6, 7 आणि 8 हे 5 डिजिट्स आपल्याजवळ दिलेले आहे. पण बघा काय होईल की सगळ्यात लहान जो नंबर आहे तो कोणता आहे या ठिकाणी 0. पण 0ला आपल्याला फर्स्ट प्लेसवर ठेवता येत नाही. मग त्याच्यापेक्षा ग्रेटर असणारा नंबर कोणता आहे या ठिकाणी 6. म्हणजे फर्स्ट प्लेसवर कोणता येणार आहे 6. तर बघा आपण ऑप्शन चेक करूया. तर काय होत आहे की फर्स्ट जो ऑप्शन आहे त्याचा जो फर्स्ट काय आहे प्लेस आहे याच्यावर त्यांनी 9 ठेवलेलं आहे, म्हणजे हे ऑप्शन आपला आन्सर येणार नाही. तर काय होईल ऑप्शन क्रमांक काय होईल सेकंड, थर्ड किंवा फोर्थ याच्यापैकी आपला आन्सर असणार आहे. परंतु बघा याला आपल्याला अरेंज करत असताना आता काय करायचं असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. मग 6 नंतर बघा ज्या वेळेला काय असतात नंबर्समध्ये 0 इन्क्लुडेड असतो तर आपण काय करतो त्या ठिकाणी 0 कन्सिडर करतो. आणि असेंडिंग ऑर्डरचा विचार केला तर 6, 0 त्यानंतर येणारा नंबर कोणता असेल 7, नंतर कोणता नंबर घेऊ आपण 8 आणि लास्टमध्ये कुठे घेऊ त्या ठिकाणी 9. मग जर आपण बघितलं तर हे ऑप्शन कुठे दिलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर काय येईल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3. आता बघा आपण काय करूया त्या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 3. बघा काय म्हटलेलं आहे की व्हॉट इज द सम ऑफ स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर अँड द ग्रेटेस्ट 6 डिजिट इवन नंबर. बघा या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे हा काय केलेला आहे त्या ठिकाणी परत ऑड नंबर आणि इवन नंबर या टॉपिकशी रिलेटेड विचारलेला आहे. परंतु बघा क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा व्हॉट इज द सम ऑफ, आपल्याला काय करायचं आहे 2 नंबरचा सम करायचं आहे. पण पहिल्यांदा ते 2 नंबर आपल्याला कन्सिडर करावं लागेल. कोणते 2 नंबर घ्यायचे म्हटलेलं आहे तर स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 6 डिजिट ऑड नंबर हा कोणता असतो त्या ठिकाणी. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण काय करू स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर कन्सिडर करू, कारण आपल्याला हा नंबर ऑलरेडी माहित आहे. तर स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर लिहित असताना आपल्याला 1 लाख कन्सिडर करा. 1, 0, 0, 0, 0 आणि 0. म्हणजे हा जो नंबर आहे हा काय आहे स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आहे. परंतु बघा हा जो नंबर आहे हा नंबर कोणता आहे त्या ठिकाणी इवन नंबर आहे. आणि इथे जी कंडिशन दिलेली आहे त्यांचं म्हणणं काय आहे की आपल्याला स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर कन्सिडर करायचं आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी +1 करावं लागेल. जर आपण 1 लाख मध्ये 1 ॲड करू तर काय होईल 1,01,000.
म्हणजे हे काय होईल तुमचं त्या ठिकाणी, तर स्मॉलेस्ट 6 डिजिट, परंतु कोणता नंबर क्रिएट होईल त्या ठिकाणी, ऑड नंबर क्रिएट होईल. आणि परत आपल्याला बघा सम करत असताना काय करायचंय, ग्रेटेस्ट 6 डिजिट इव्हन नंबर घ्यायचा आहे. पण पहिल्यांदा आपल्याला करावं काय लागेल, तर ग्रेटेस्ट काय करावं लागेल, 6 डिजिट नंबर कन्सिडर करावं लागेल. तर बघा मी काय करते, ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर कन्सिडर करते. जर मी ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर घेतला बघा, तर तो काय होईल त्या ठिकाणी 999, परत 999 म्हणजे काय होईल त्या ठिकाणी 9,99,999. आता हा नंबर काय आहे त्या ठिकाणी, ऑड नंबर आहे, कारण याच्या युनिट प्लेसवर काय दिलेलं आपल्याला 9, आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, द ग्रेटेस्ट 6 डिजिट इव्हन नंबर. मग अशा कंडिशनमध्ये काय करावं लागेल, हा जो 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर आहे याच्यामधून तुम्हाला काय करावं लागेल, 1 सबट्रॅक्ट करावं लागेल. जेव्हा आपण काय करू, 9,99,999 म्हणून 1 सबट्रॅक्ट करू, तर त्यावेळेला बघा काय होईल, 9 - 1 8, परत इथे 9 9 9 9 आणि 9 या प्रकारचं काय मिळेल आपल्याला त्या ठिकाणी आन्सर मिळेल. आता काय होतंय बघा की आपल्याजवळ ऑड नंबर ऑलरेडी आलेला आहे, आणि आता आपल्याला काय मिळालं, ग्रेटेस्ट इव्हन नंबर सुद्धा मिळालेला आहे. आणि या दोन नंबरचं बघा आपल्याला करायचं काय त्या ठिकाणी, तर सम करायचं आहे. तर बघा मी या ठिकाणी याचं सम करते. काय होईल, 1,0,0,0,0,1 प्लस काय करावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला 9,9,9,9,9,8 या दोघांना ॲड केलं तर काय होईल, 1 + 8 9, परत बघा 0 + 9 9, हा पण 9 9 9, आणि 1 + 9 हा किती होईल या ठिकाणी 10. मग बघा हे ऑप्शन आहे का, तर हो, हे ऑप्शन कुठे आहे त्या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक सेकंड. म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर काय होईल त्या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक सेकंड. चला बघा हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. आपण काय करू या ठिकाणी, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 4. तर बघा काय म्हटलेलं आहे की बाय हाऊ मच इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड द ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. बघा हा जो क्वेश्चन आहे हा प्रिव्हियस इयरमध्ये ऑलरेडी काय केलेला आहे त्या ठिकाणी, जी 8 क्लासची स्कॉलरशिपची एक्झाम होते त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि काय होतंय बघा की 8 क्लास आणि 7 क्लासचा सिलेबस जवळजवळ सारखा दिलेला आहे. फक्त काय होईल त्या ठिकाणी जी हार्डनेस आहे म्हणा तर त्याच्यामध्ये थोडेफार डिफरन्सेस राहू शकतात. पण या प्रकारचे प्रश्न 7th क्लासच्या एक्झाममध्ये विचारण्याची काय आहे त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नांकडे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. काय म्हणत आहे बघा की आपल्याला हा जो क्वेश्चन आहे याचे पार्टिशन करणं गरजेचं आहे. की पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, तर सम करायचं आहे. मग सम करत असताना बघा कोणाकोणाचं सम करू या ठिकाणी, तर ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण काय करू, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर लिहू. तर ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर काय होईल, 99999 म्हणजे त्या ठिकाणी 99,999. आणि परत कोणता नंबर घ्यायचा आहे आपल्याला, तर ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर. हा जो ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर असतो हा किती असतो त्या ठिकाणी 99. आणि या दोघांचा काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी सम. जर आपण सम केला बघा तर काय होईल, 9 + 9 18, 1 कॅरीमध्ये येईल. 9 + 9 18 + 1 किती होईल 19. आणि परत 1 कॅरी घेतल्यानंतर 9 + 1 10, परत 9 + 1 10, आणि 1 + 9 जर करू तर किती मिळतं या ठिकाणी 10. म्हणजे काय होईल बघा 1,0,0,098 हे आपल्याला काय झालेलं आहे, फर्स्ट कंडिशनला सॉल्व्ह केल्यानंतर इतकं काय मिळालेलं आहे आपल्याला, कॅल्क्युलेशन मिळालेलं आहे. परत काय म्हणते बघा की हे जे आलेलं तुमचं आन्सर आहे हे कितीने ग्रेटर आहे, कोणापेक्षा, तर स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबरपेक्षा. मग आपल्याला काय करावं लागेल, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कन्सिडर करावं लागेल. तर स्मॉलेस्ट 3 डिजिट जो नंबर असतो बघा तो किती असतो त्या ठिकाणी 100. आणि 100ला आपल्याला काय करायचं आहे, जे आपण 2 नंबरचा सम केला त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे काय होईल, 8 - 0 8, 9 - 0 काय होईल त्या ठिकाणी 9. आता 0 मधून 1 जाणार नाही म्हणजे आपण काय करू या ठिकाणी 10 कन्सिडर करू. 10 - 1 किती होईल 9. आणि मग परत इथे पण 9 घ्यावं लागेल आणि 9 म्हणजे 9 9. बघा मग हे उत्तर आपल्या ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे का, बघा ऑप्शन क्रमांक सेकंड हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट वाचणं आणि त्याला समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा तो प्रश्न तुम्हाला नीट समजेल तर त्यावेळेला तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी उत्तर काढणं सोपं जाईल. हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल तर आपण बघा या ठिकाणी 5th क्वेश्चनकडे जाऊया. तर मी तुम्हाला काय करते या ठिकाणी 5th क्वेश्चन समजावून सांगते. बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चनमध्ये की बाय हाऊ मच इज अ 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर फॉर्म्ड बाय यूजिंग द डिजिट 0 2 3 9 7 only once greater than a 5 digit smallest number formed by using the same digit.
बघा क्वेश्चन वाचायला जरी लेंदी असला तरी पण त्या ठिकाणी जर त्याला आपण व्यवस्थित समजून घेतलं तर काय म्हणत आहे हा प्रश्न की आपल्याला काही नंबर दिलेले आहे. मग ते नंबर कोणते बघा मी तुम्हाला नीट समजावून सांगते की 0 2 3 9 7 हे आपल्याला काय दिलेले आहे त्या ठिकाणी 5 डिजिट्स गिवन आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा हे दिलेले जे 5 डिजिट्स आहे याचा यूज करून सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर काय करायचा आहे त्या ठिकाणी फॉर्म करायचा आहे. मग जर आपण ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर याचा फॉर्म केला तर आपल्याला माहिती आहे अरेंज करत असताना आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागेल. काय होईल मग 9 7 3 2 0 हा काय होईल त्या ठिकाणी ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर काय होईल त्या ठिकाणी फॉर्म होईल. आणि त्यांनी कंडिशन दिलेली होती की प्रत्येक जो डिजिट आहे हा किती वेळेला वापरायचा आहे फक्त एकदाच वापरायचा आहे. आणि परत बघा आपल्याला विचारलं काय ग्रेटर दॅन. आता या ठिकाणी ही जी ग्रेटर दॅनची कंडिशन असते तर अशा कंडिशनमध्ये डिफरन्स काढायचा असतो आणि डिफरन्स काढायचा असेल म्हणजे आपल्याला काय करावं लागते त्या ठिकाणी सबट्रॅक्शन. पण सबट्रॅक्शन करत असताना आपण काय केलेलं आहे तर ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तर त्या ठिकाणी फॉर्म करून लिहिलेला आहे. परत आपल्याला कशाची गरज आहे त्या ठिकाणी तर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर याची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा हेच जे नंबर आहे स्मॉलेस्ट डिजिट फॉर्म करत असताना काय करावं लागेल या ठिकाणी तर याच नंबरला आपल्याला काय करावं लागेल असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागेल. परंतु बघा जी लास्ट प्लेस आहे तिथे 0 आहे तर 0 जर आपण फर्स्ट प्लेसवर इकडे लिहिला तर त्या ठिकाणी 5 डिजिट नंबर फॉर्म होणार नाही. म्हणून काय करायचं त्या ठिकाणी हा जो काय असतो लास्ट सेकंड जो डिजिट असतो तो फर्स्ट प्लेसवर लिहा. मग त्याच्यानंतर 0 मग याला काय करायचं त्या ठिकाणी रिव्हर्समध्ये लिहायचं म्हणजे 3 7 आणि 9 याचा आपण डिफरन्स फाइंड आउट करू. काय होईल बघा की 0 मधून तर 9 जाणार नाही म्हणजे 10 10 - 9 1. आता इथे तर 1 आलेला आहे पण 1 मधून 7 जात नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 11 घ्यावं लागेल. ज्या वेळेला आपण 11 - 7 करू तर इथे होईल 4. परत बघा इथे 2 येईल परंतु 2 मधून 3 जाणार नाही म्हणजे इथे 12 12 मधून 3 गेले तर काय होईल त्या ठिकाणी 9. आणि इथे बघा 7च्या ऐवजी किती येऊन जाईल 6 आणि 9 - 2 किती होईल त्या ठिकाणी 7. तर काय होतं आहे 76,941 हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे का तर हो. बघा विद्यार्थी मित्रांनो काय होत आहे तर या प्रश्नाला आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की काय होईल ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं काय असेल त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल तर त्याला आपण काय करूया नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6. बघा मी पहिल्यांदा प्रश्न वाचते. काय म्हणत आहे की 3x + 7 इज अन ऑड नंबर व्हॉट विल बी द स्क्वेअर ऑफ x फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. बघा क्वेश्चनचा पॅटर्न थोडासा बदललेला आहे आणि हा जो क्वेश्चन आहे हा प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेला आहे. म्हणजे या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर या प्रकारच्या प्रश्नांना तुम्हाला काय करायचं नीट समजून घ्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा की 3x + 7 हा जो नंबर आहे हा कोणता नंबर आहे म्हटलेला आहे त्या ठिकाणी इवन नंबर आहे असं म्हटलेलं आहे. याच्यापूर्वी बघा आपण काय केलं होतं त्या ठिकाणी ज्या वेळेला व्हिडिओ स्टार्ट केला होता तर मी इवन नंबर आणि ऑड नंबरची डेफिनेशन सांगितल्यानंतर तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज सांगितलेल्या होत्या. आणि प्रॉपर्टी काय म्हणते बघा की जर आपण काय केलं ऑड नंबरमध्ये ऑड नंबर जर ॲड केला तर अशा कंडिशनमध्ये येणारा आन्सर हे काय असते त्या ठिकाणी इवन नंबर असते. आता काय होते आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की ऑड नंबरला ज्या वेळेला काय करतो आपण त्या ठिकाणी ऑड नंबरनी मल्टिप्लाय करतो तर येणारा आन्सर हे काय असते त्या ठिकाणी ऑड नंबर असेल. आता या कंडिशनमध्ये बघा की ते 3 + 7 हे किती आलेलं आहे त्या ठिकाणी त्याचं जे येणारा आन्सर आहे हे काय येईल त्या ठिकाणी इवन येईल. आता बघा की काय होते की हे दोन ऑड नंबर असेल अशा कंडिशनमध्येच आलेला आन्सर हे इवन आहे. मग आपल्याला बघा ही जी एक्सची प्लेस आहे तर या प्लेसवर नक्कीच काय असेल त्या ठिकाणी ऑड नंबर असेल. कारण ऑड नंबरला जेव्हा ऑड नंबरने मल्टिप्लाय करू तर त्यावेळेला ऑड नंबर असेल आणि जेव्हा आपण काय करतो त्या ठिकाणी ऑड नंबरमध्ये ऑड नंबर प्लस करतो तेव्हा येणारा आन्सर हे काय असते त्या ठिकाणी इवन नंबर असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी कंडिशन आहे तर या कंडिशनमध्ये काय होतं की आपल्याला ह्या दोन प्रॉपर्टी यूज करायची आहे की ऑड नंबरमध्ये ऑड नंबर ॲड केल्यानंतर आपल्याला इवन नंबर मिळतो. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला लक्षात येईल बघा की एक्स ही जी प्लेस आहे तर या ठिकाणी नक्कीच काय असेल त्या ठिकाणी ऑड नंबर असेल आणि जर ऑड नंबर आहे तर त्याचा जो स्क्वेअर आहे तो सुद्धा काय असतो त्या ठिकाणी ऑड नंबर असेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल त्या ठिकाणी तुमचं ऑप्शन क्रमांक फर्स्ट म्हणजे काय असेल ऑड नंबर. तर बघा या प्रश्नाला थोडंसं समजून घ्या कारण या ठिकाणी काय केलेलं आहे डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉपर्टी यूज केलेले आहे. तर बघा आपण त्या ठिकाणी आता काय करूया क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणत आहे की x - 2 डिवाइडेड बाय 5 इज एन इवन नंबर व्हॉट इज द 15th ऑड नंबर आफ्टर इट. आता या प्रकारचं क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना बघा पहिल्यांदा काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया की x - 2 डिवाइडेड बाय 5
आणि काय सांगितलेलं आहे बघा, हा जो दिलेला नंबर आहे हा नंबर कोणता आहे आपला, त्या ठिकाणी इवन नंबर दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी तर 15th ऑड नंबर फाइंड आउट करायचा आहे। मग पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला तर ऑड नंबरकडे त्या ठिकाणी रीच करावं लागेल। म्हणजे काय करू की दिलेला जो इवन नंबर आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल 1 ॲड करावं लागेल। जेव्हा आपण याच्यामध्ये 1 ॲड करू तर मिळणारं जे कॅल्क्युलेशन असेल ते कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल त्या ठिकाणी ऑड नंबरमध्ये। बघा आता आपण कॅल्क्युलेशन करू, या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल। इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 कन्सिडर करायचा, x - 2 मल्टिप्लाय बाय 1 x - 2 आणि प्लस 5 × 1 किती होईल 5 आणि डिवायडेड बाय किती होतं बघा 5 × 1 हा किती होईल 5। आता याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर -2 + 5 म्हणजे किती होतं 3, तर x + 3 डिवायडेड बाय 5 हा काय मिळालेला आहे बघा, या संख्येनंतरचा आपल्याला काय मिळालेलं आहे नेक्स्ट ऑड नंबर आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट झालेला आहे। पण आपल्याला काय करायचं आहे बघा, या नंबर नंतरचा 15th ऑड नंबर फाइंड आउट करायचा आहे। मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं ऑड नंबर कन्सिडर करायचा आणि ऑड नंबर कन्सिडर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्लस करायचं आहे आणि 2 ला काय करायचं आहे बघा की जर आपल्याला 15th ऑड नंबर फाइंड आउट करायचा असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे 1 नंबर लेस कन्सिडर करायचं आहे। म्हणजे जर n ची व्हॅल्यू ही किती असेल या ठिकाणी 15 असेल तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी n - 1 कन्सिडर करायचा असतो। म्हणजे काय होईल बघा ऑड नंबर किती आहे आपल्या या ठिकाणी तर x + 3 डिवायडेड बाय 5 आणि हा +2 इंटू n ची व्हॅल्यू आपली किती आहे त्या ठिकाणी 15 आणि 15 - 1 याला जेव्हा कॅल्क्युलेट करतो बघा तर काय होईल या ठिकाणी तर x + 3 डिवायडेड बाय 5 प्लस 2 आणि 15 - 1 हा किती होईल या ठिकाणी 14। परत जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर x + 3 डिवायडेड बाय 5 आणि 2 मल्टिप्लाय बाय 14 हा किती होतो या ठिकाणी तर 28। आपल्याला काय करावं लागेल बघा इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि ज्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो तर आपल्या लक्षात येईल बघा काय होईल तर x + 3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे हा काय होतो x + 3 प्लस जेव्हा आपण 5 × 28 करतो बघा तर याचं कॅल्क्युलेशन किती येतं 140 आणि डिवायडेड बाय 5 × 1 हा किती होतो त्या ठिकाणी 5। जर आपण याला व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला लक्षात येईल हा x आणि 3 + 140 म्हणजे 143 आणि डिवायडेड बाय 5। मग हे आन्सर आपल्या ऑप्शनमध्ये आहे का तर हो बघा ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे काय आहे त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं या ठिकाणी टोटल 7th क्वेश्चन काय केलेले या टॉपिकवर एक्सप्लेन केलेले आहे। काय होईल त्या ठिकाणी की ज्यावेळेला आपण ही स्कॉलरशिपची एक्झाम घेतो तर मॅथ हा जो सब्जेक्ट आहे तर याच्यावर विचारण्यात येणारे प्रश्न जे आहे बघा याची थोडीशी जी लेवल आहे ती काय असते त्या ठिकाणी हार्ड असते। परंतु जर तुम्हाला तो टॉपिक नीट समजला तर कोणताही प्रश्न येऊ द्या तुम्ही काय करू शकाल त्या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व्ह करू शकाल। स्टडी हेल्पर अकॅडमी ही ऑलवेज काय करेल तुम्हाला हेल्प करायसाठी रेडी असेल। तर बघा तुम्हाला असं वाटत असेल की ही एक्झाम तुमची काय झाली पाहिजे त्या ठिकाणी चांगली गेली पाहिजे किंवा तुम्ही ज्या एक्झामसाठी काय करत आहे त्या ठिकाणी फॉर्म भरत आहे त्या एक्झाममध्ये तुम्ही काय झाले पाहिजे त्या ठिकाणी सक्सेस झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल बघा तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला काय करायचा आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तुम्हाला 7th क्लासचा जो कोर्स आहे तो काय करायचा असेल जर परचेस करायचा असेल तर तुम्ही काय करा तुम्हाला आमचा जो दिलेला नंबर आहे त्याच्यावर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा स्टडी हेल्परचा जो काय दिलेला आहे प्ले स्टोरवर ॲप दिलेला आहे तो ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। तिथे आमचा कोर्स ऑलरेडी काय झालेला आहे अवेलेबल झालेला आहे म्हणजे तो तुम्ही परचेस करू शकता आणि पुढे काही जे व्हिडिओ आहे त्याच्याशी रिलेटेड आम्ही काय करत राहू त्या ठिकाणी टाकत राहू। तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त काय करा त्या ठिकाणी शेअर करा आणि जर तुम्हाला काही गोष्टीची मदत लागत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता त्या ठिकाणी कमेंटसुद्धा करू शकता। तर चला आपण काय करू या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। हा जो व्हिडिओ आहे बघा हा यूट्यूबवर अपलोड होईल पण यानंतरचे काय होईल पुढचे जे व्हिडिओ आहे तर आम्ही काय करू त्याला ॲपवर अपलोड करू। तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी काय करायचं आहे आमचा जो स्टडी हेल्परचा ॲप आहे तो काय करा डाउनलोड करा। धन्यवाद।